पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याच्या पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जातो, पाळण्यामध्ये असतानाच. आईच्या अंगखांद्यावर खेळत असताना पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये असे प्रचंड आणि गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावं जगाला माहीत नाहीत. रानावनातील कोपऱ्यामध्ये असे एखादे रमणीय सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटामध्ये अशी गोलबंद आणि पाणीदार मोती असतील की ज्याची या जगाला वार्ता सुद्धा नाही. पृथ्वीच्या पोटामध्ये ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील, परंतु मानव जातीला त्यांचे अद्याप दर्शन नाही. वर अनंत आकाशामध्ये जसे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असं मी करत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करीतात. आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय. मायबाप कळत किंवा न कळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात. मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते. आईच्या पोटामध्ये गर्भरूपाने जीव आला त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनामध्ये जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयामध्ये खेळविले असतील, जे कर्मे केली असतील, जे विचार केले असतील, त्या सर्वांतून नवबालकाच्या शिक्षणाची पुस्तके तयार केली जात असतात. जगामध्ये फक्त आईबापच शिकवतात असे नाही. आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवित असते. परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आईबापच शिकवतात. मुलांच्या शिक्षणामध्ये जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो आणि त्यातही आईचा अधिक असतो. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला. आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन तो बाहेर पडला. बाहेर आल्यावरही आईच्याच सानिध्यामध्ये त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो, रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो, खिदाळतो, झोपतो, झोपी जातो. आईजवळच त्याची उठभास सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय. आई देह देते, मनही देते. जन्माला घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलांवर जे परिणाम होतात ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचे मन रिकामे असते. भिकाऱ्याला 4 दिवस उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याप्रमाणे बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडानिवड न करता अधाशासारखे भराभरा त्याचा संग्रह करीत असते. अगदी लहान 2-4 महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणामध्ये ठेवले तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो असे बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फार संस्कारक्षम असते. मातीसारखे, मेणासारखे ते असते. द्यावा तो आकार त्याला मिळेल. आईने तेलकट खाल्ले तर मुलाला खोकला होईल. आईने उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईने मुलादेखत आदळआपट केली, भांडणतंडण केलं तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचे बोलणे, चालणे, हसणे, सवरणे, मुलाच्या आसमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे, बुद्धीचे, हृदयाचे दूध होय. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल. अशा प्रकारे मुलांचे शिक्षण हे मातेवर, पित्यावर,
मुलांच्या समीप फार जपून वागावे. वातावरण स्वच्छ राखावे. सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो, त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात ही गोष्ट खरी. आईबापांना आणि इतर लोकांना माहीत असो किंवा नसो, त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात हे खरे. सूर्यचंद्राच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आईबापांची कृत्ये स्वच्छ, सतेज आणि तमोहीन अशी असतील तर मुलांची मनं कमळाप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय आणि पवित्र अशीच फुलतील. नाहीतर ती किडींनी खाल्लेली, रोगट, फिक्कट, रंगहीन आणि पावित्र्यहीन अशी होतील. मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे पाप नाही. स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. वशिष्ठ ऋषी वेदांमध्ये वरुण देवाला म्हणतात, हे वरुण देवा, माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळीस जबाबदार ठर. अस्ति जान कनियसो पारे. कनिष्ठांच्या जवळ ज्येष्ठ असतो. या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे. आईबापांनी, शेजाऱ्यांनी, गुरूंनी, सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्याजवळ वागावे. श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईला आपल्या मनामध्ये धन्यवाद देत असे. कधी कधी 4 अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र बऱ्याच वेळा त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत, परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरेवाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस, पण स्वतःचे मात्र का रे काही सांगत नाहीस? त्याचे मित्र असे बऱ्याचदा सांगत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते. कारण गत आयुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवते, पुण्याबरोबर पापही आठवते. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे करून गाढून टाकीत आहे. हे पिशाच्य पुन्हा वर उठून माझ्या मानगोटीवर बसू नयेत म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष निर्मळ व्हावे ही माझी तळमळ. हेच माझे ध्येय, हेच माझे स्वप्न. कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता? केव्हा होईल माझे जीवन निर्मळ ताऱ्यापरी, हुरहुर हीच एकांतरी. परंतु आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा ना. चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो असे तुम्हीच नेहमी सांगता ना. लहान गोविंदा म्हणाला, परंतु आपण चांगलेच आठवले आणि ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडावायचा. भिका म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःचे अधपतन सांगावायला जशी लाज वाटते, त्याप्रमाणे आपण कसे चढलो, कसे चढत आहोत हे सांगावयालाही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येऊ अशी देवाला माझी प्रार्थना असते. नारायण जरा हसत म्हणाला, मी निरअहंकारी आहे. याचाच एखाद्या वेळेस अहंकार व्हायचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावयाची. श्याम म्हणाला, या जगामध्ये जपावे तेवढे थोडेच. ठाई ठाई मोहक मोह आहेत. कोसळावयास कडे आहेत. शक्यतोवर जपावे, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावे, आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते. सदैव सावध राहिले पाहिजे. श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, आपण काय एकमेकास परके आहोत? तू आणि आम्ही अद्याप एकरूप नाही का रे झालो? आपल्या आश्रमामध्ये आता खाजगी असे काही एक नाही. आपण सगळे एक. जे आहे ते सर्वांच्या मालकीचे.
तू आपली अनुभव संपत्ती का बरे चोरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावायचा नाही. आम्हाला सांगण्यामध्ये कसली आहे रे प्रौढी, कसला आहे गर्व? तुझ्या जीवनामध्ये ही माधुरी, ही सरळता, ही कोमलता, हे प्रेम, हे गोड हसणे, हे सगळं आले रे कोठून? ते आम्हाला सांग ना. आम्ही आजाराची शुश्रूषा करतो, तूही करतोस. परंतु तू आजाराची आई होतोस. आम्हाला का होता येत नाही? तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपलासं करतोस. परंतु त्याच्याजवळ 4-4 तास बसून बोलूनही त्याचे मन आम्हाला ओढून का घेता येत नाही? सांग ना रे, हे जादू तू कोठून पैदा केलीस? सांग ना, तुझ्या या जीवनामध्ये हा सुगंध कोणी मिसळला? ही कस्तुरी कोणी ओतली? श्याम, वऱ्हाडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का रे? एकदा वऱ्हाडामध्ये एक श्रीमंत व्यापाऱ्याने टोलेजंग घर बांधले जात होते. त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विक्या तिथे कस्तुरी विकायला आला. श्रीमंत व्यापाऱ्याने त्या कस्तुरी विक्याला भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्काराने म्हणाला, तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी? पुण्याला जाऊन काही खपली तर पाहावायचे. त्या श्रीमंत व्यापाऱ्याला राग आला आणि तो म्हणाला, तुझी सारी कस्तुरी मोज त्या मातीच्या गाऱ्यामध्ये मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे उत्तरेत जाऊन सांग. व्यापाऱ्याने सारी कस्तुरी खरेदी केली आणि गाऱ्यामध्ये मिसळून दिली. वऱ्हाडातीतल्या घराच्या भिंतीला अजून सुद्धा कस्तुरीचा वास येतो असे सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तिथे कस्तुरी ओतली? आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध. तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला? हा रंग कोणी दिला सांग ना रे. श्यामच्याने आता राहावे ना. तो गंभीरपणे आणि गहिवराने म्हणाला, माझ्या आईचे हे देणे. गड्यांनो, माझ्यामध्ये जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आईच माझा गुरु, आई माझे कल्पतरू. तिने मला काय काय तरी दिले, सगळे काही दिले. प्रेमळपणे बघावयास, प्रेमळपणे बोलावयास तिनेच मला शिकवले. मनुष्यावर नव्हे तर गाई गुरांवर, फुला पाखरांवर, झाडा माडांवर प्रेम करायला तिनेच मला शिकवले. अत्यंत कष्ट असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे हे मला तिनेच शिकवले. कोंड्याचा मांडा करून कसा खावा आणि दारिद्र्यातही सत्व व सत्व न गमाविता कसे राहावे हे तिनेच मला शिकवले. आईने जे शिकवले त्याचा परार्धा अंशही माझ्या जीवनामध्ये मला प्रकट करता आला नाही. अजूनही माझ्या मनोभूमीमध्ये बीज फुगत आहे. त्यातून भरदार जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल तो येऊ. माझ्या आईनेच माझ्या जीवनामध्ये अत्तर ओतले. मी मनात म्हणत असतो, मदन तरंगे करोनी निवास, सुवास देई मम जीवनास. तीच वास देणारी, रंग देणारी. मी खरोखर कोणी नाही, सगळे तिचेच, त्या थोर माऊलीचे. सारी माझी आई, आई आणि आई. असे म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आली. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागल्या. भावनांनी त्याचे ओठ, त्याचे हात, हाताची बोटे थरथरू लागली. थोडा वेळी सारे शांत होते. ताऱ्यांची थोर शांती तिथे पसरली होती. नंतर भावनापूर थोडा ओसरला आणि श्याम म्हणाला, गड्यांनो, माझे असे काही सांगण्यासारखे नाही, परंतु माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन. आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन. आईच्या आठवतील त्या 4 गोष्टी सांगेन. तिच्या स्मृती आळवीन. रोज रात्री एक एक प्रसंग मी तुम्हाला सांगत जाईन. चालेल ना? हो चालेल, सारेच म्हणाले. राम म्हणाला, देवाला मागितला 1 डोळा आणि देवाने दिले 2. गोविंदा म्हणाला, आता तर रोजच सुधारस प्यायला मिळणार. रोजच आता पावन गंगेमध्ये डुंबायला मिळणार. आणि श्रोते हो, याच बरोबर
साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील भाग पहिला समाप्त होत आहे. पुढील भागांपासून आपण प्रतिदिन एक याप्रमाणे रात्री ठीक 7 वाजता नवीन भाग घेऊन येत आहोत. आपण सर्व सुद्धा साने गुरुजींसह त्यांच्या आईचे संस्कार ग्रहण करूयात. चला तर पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये पहिल्या रात्रीसह. धन्यवाद.